नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेला आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींच्या माध्यमातून या ठिकाणी प्रश्न येत आहे की आम्हाला आमचे थकीत हप्ते कधी भेटणार आहेत। तर फेब्रुवारी असेल, मार्च असेल, त्यानंतर एप्रिल असेल, हे हप्ते आम्हाला भेटणार आहेत का? मार्च एप्रिलचा आता मे महिना जे आहे ते शासन निर्णय जी आर आला आहे। मे महिन्याचे शासन निर्णय आला आहे। लवकरच मे महिन्याचे हप्ते पण लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। परंतु त्या अगोदर ज्या लाडक्या बहिणींचे थकीत हप्ते आहेत, ज्यांचे मार्च असेल, एप्रिल असेल, ज्यांचे ते थकीत हप्ते आहेत ते त्यांना भेटणार आहेत। ह्या मेच्या हप्त्याबरोबरच हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। GR पण काय माहिती दिली तुम्हाला सांगणार आहे। GR पण तुम्हाला याबद्दल अपडेट दिलेली आहे, ती तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला हे पैसे भेटू शकतात का, तर कोणत्या लाभार्थ्यांना थकीत हप्ते भेटणार आहेत, कोणत्या लाभार्थ्यांना थकीत हप्ते भेटणार नाहीत। संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इथून पुढे येणारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाणार आहे। तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या महिन्यापासून हप्ता तुमचा बंद झालेला आहे आणि या ठिकाणी नंतर तुम्हाला त्यानंतर हप्ता भेटला आहे का नाही हे पण सांगा कमेंट करून। सांगायला अजिबात विसरू नका। तर चला आपण उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि कोणत्या लाभार्थ्यांना किती हप्ते भेटणार आहेत या महिन्यामध्ये संपूर्ण A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता थकीत असणारे मिळणार का, तर या ठिकाणी पहा, हो नक्कीच मिळणार, परंतु कुणाला मिळणार आहेत हे पाहून घ्या। या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की ज्या लाडक्या बहिणीला भेटणार आहेत, किती रुपये भेटणार आहेत, कुणाला भेटणार, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे। तर या ठिकाणी पहा, ज्या लाडक्या बहिणींचे पात्र आहेत, म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि अशा लाडक्या बहिणींचे फेब्रुवारी महिना व मार्च महिन्याचा हप्ता थकीत आहे, त्यांना नक्की हप्ता मिळणार आहे, त्यात काही अडचण नाही। परंतु जर तुम्हाला या ठिकाणी पहा तर किती रुपये मिळणार हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे अपडेट देत आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचे प्रश्न जे आहेत ते कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ सविस्तर संपूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला किती रुपये भेटणार आहेत आणि कधी भेटणार आहेत आणि त्यानंतर कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे भेटणार आहेत हे तुम्हाला तुमच्या लक्षात येण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहायला पाहिजे। तर तुमचा आधार तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे का, तुमच्या बँक स्टेटस बरोबर आहेत का, संपूर्ण चेक करायला लावणार आहेत, तरच तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत। संपूर्ण माहिती अपडेट पहा चला, कारण मी तुम्हाला पैसे जर या ठिकाणी भेटणार असतील तर कोणत्या लाभार्थ्यावर भेटणार आहेत आणि त्या कोणत्या सेशनमध्ये भेटणार आहेत, संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहता येणार आहे। तर या ठिकाणी पहा, तर किती रुपये कोणाला भेटणार आहेत हे संपूर्ण आपण या ग्राफिकच्या माध्यमातून बघूयात। या ठिकाणी पहा, जर तुमचा हप्ता फेब्रुवारी आणि मार्च हप्ता थकीत आहे आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळाला असेल, तर तुम्हाला जे काही फेब्रुवारी, मार्च आणि मे हे 3 हप्ते तुम्हाला भेटतील, हे 3 हप्ते मिळतील, तर 3 हप्त्यांचे किती रुपये तुम्हाला 4500 रुपये। तर अशा प्रकारे जर तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला असेल तर एप्रिल या ठिकाणी दिला आहे का, ते एप्रिल यामध्ये दिला नाही। तुम्हाला जर फेब्रुवारीचा भेटला नसेल आणि तुम्हाला एप्रिलला भेटला असेल तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते मार्च, मे असे 3 महिन्याचे हप्ते भेटतील। एप्रिलचा भेटला असेल तर, आणि जर तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च तर याचा हप्ता थकीत असेल आणि एप्रिलचा हप्ता मिळाला नसेल, असे 3 महिन्याचे हप्ते भेटले नसतील, तुम्हाला जे आहे ते फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे असे एकूण जे आहे ते 4 हप्ते भेटतील, 6000 रुपये एकूण तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती जे आहे। अशा प्रकारचे हे 6000 रुपये टप्प्याटप्प्याने येऊ शकतात, कारण की या ठिकाणी पहा, तुम्हाला जर आता फेब्रुवारीचा भेटला नाही त्याचे 1500 रुपये, मार्चचे 1500 रुपये, एप्रिलचे 1500 आणि मेचे 1500 असे जे आहेत ते 6000 रुपये एकूण होतात। तसे 6000 रुपये तुम्हाला टप्प्याटप्प्याने भेटू शकतात, परंतु कोणाला भेटणार आहे ते सांगतो पुढं व्हिडिओ पाहत चला। आता तुम्हाला डायरेक्ट तुम्ही म्हणणार की आम्हाला भेटणार आहे, परंतु कोणाला भेटणार आहेत हे पण तुम्ही माहिती करून घ्या। आता या ठिकाणी पहा, त्यानंतर महत्त्वाचा अपडेट
देतो ते म्हणजे जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला असेल तर फेब्रुवारीचा हप्ता भेटला असेल तर तुम्हाला जे आहे ते मार्च एप्रिल मे या 3 महिन्याचे हप्ते भेटतील. ते पण तुम्हाला हे जे आहे ते 6,500 रुपये या ठिकाणी पहा. तुम्हाला अशा प्रकारे हे आहे तुम्हाला हप्ते भेटू शकतात. कोणाला कसे भेटू शकतात हे तुम्हीही पाहू शकता. कोणाला किती रुपये भेटले, तुम्हाला कोणत्या महिन्याचा लाभ भेटला नक्की कमेंट करा. सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की लाडक्या बहिणींसाठी असे नवनवीन अपडेट आपण तुम्हाला घेऊन येत असतो. तर या ठिकाणी पहा, मात्र लाडक्या बहिणींना सर्व तिकीट हप्ते मिळतील. सरकार कोणालाही लाडक्या बहिणीला वंचित ठेवणार नाही, परंतु त्या लाडक्या बहिणी जे आहेत ते पात्र असायला पाहिजेत. तर ही माहिती इतर लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवून द्या. आता या ठिकाणी पहा, जर तुमचा हप्ता थकीत असेल तर थकीत असेल तर काळजी करू नका, तुम्हाला नक्की लाभ मिळणार आहे. परंतु तुम्हाला तुमचा हप्ता किती महिन्यांमध्ये कोणत्या महिन्यापासून थकीत आहे हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण समजणार आहे. बघा, या ठिकाणी कोणत्या लाभार्थ्यांना कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे भेटणार आहेत या मध्ये सगळ्यांना समजणार आहे. या ठिकाणी पण पहा, तुम्ही KYC दुरुस्ती करण्याची आपली शेवटची तारीख किती होती? 30 एप्रिल 2026 आहे ही KYC दुरुस्त करण्याची शेवटची संधी होती. जर तुम्ही या ठिकाणी पहा, जर तुम्ही 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2026च्या दरम्यान ही KYC दुरुस्ती केली असेल आणि तुमची पडताळणी पूर्ण झाली असेल. आता या ठिकाणी पहा, 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान तुमची KYC दुरुस्ती झाली असेल आणि त्यानंतर 1 एप्रिल नंतर 30 एप्रिल नंतर ज्यावेळेस पुढचा महिना येतो जो मे महिना, त्या मे महिन्यामध्ये जर तुमची KYC दुरुस्ती झाली असेल, त्यामध्ये तुमची KYC पडताळणी पूर्ण झाली असेल तर आणि तुम्ही त्या पडताळणीमध्ये पात्र ठरला असाल तर तुम्हाला एप्रिल व मे या दोन्ही महिन्याचा हप्ता मिळू शकतो. त्या अगोदरचे हप्ते भेटले असतील तर या ठिकाणी पाहू शकता. जर तुमचे पडताळणीमुळे तुमचा जर एप्रिल महिन्याचा हप्ता जर बोला असेल तर तुम्ही पडताळणी केल्यानंतर तुम्ही पात्र झाले असताल, तुम्हाला जे काही ते या ठिकाणी पहा, एप्रिल व मे या दोन्ही महिन्याचे हप्ते भेटून जातील. आता या ठिकाणी पहा, तुम्ही तुमची पडताळणी ज्यावेळेस होईल, तुमची जर पडताळणी झाली असेल आणि त्या पडताळणीमध्ये तुमचे काही कारण या ठिकाणी समोर आले असतील तर तुम्हाला सांगतो, या ठिकाणी पहा, काही कारणामुळे तुम्ही अपात्र पण होऊ शकता. तर या कारणामुळे तुम्ही अपात्र ठरू शकता. कोणते कारण आहे? पहिलं कारण पहा, पहिलं कारण आहे 65 वर्षापेक्षा तुमचं वय जास्त असेल तर तुम्ही जर पडताळणी झाली असेल तर तुमचं या ठिकाणी लाभ बंद होऊ शकतो, तुम्ही अपात्र होऊ शकता. लक्षात ठेवा, कारण की 65 वर्षापेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी अपात्र केले जाते. क्लिअर, त्यांचे अटच निकष तसे दिलेले आहेत, त्यांची अटच आहे तशी 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजेत आणि 65 वर्षापेक्षा कमी असायला पाहिजे तर तुम्हाला लाभ भेटला जातो. त्यानंतर आधार कार्ड नसेल किंवा चुकीचे असेल, या ठिकाणी पहा, आधार कार्ड तुमचं डुप्लिकेट असू शकते किंवा चुकीचा असेल, तुमचा लाभ बंद केला जाऊ शकतो. त्यानंतर पहा, वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त असायला नाही पाहिजे. तुमचं जर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला या ठिकाणी अपात्र ठरवू शकतात तुम्ही. पण त्यानंतर ते पहा, इतर पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल तर या ठिकाणी कोणकोणते निकष आहेत? तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावरती जर 4 चाकी वाहन असेल तर ते पण असू शकतं, तुम्हाला अपात्र ठरू शकतात. म्हणजे असे भरपूर निकष आहेत. त्या निकषामध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही जे आहे ते निकष पात्रते वेगवेगळे आहेत आणि अपात्रेचे निकष वेगवेगळे आहेत. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे, जर तुम्ही पात्रतेच्या निकषामध्ये बसत असाल तर तुम्ही 100% तुम्हाला हप्ता भेटणार आहे. काळजी करायची गरज नाही. या ठिकाणी पहा, तुम्ही जर पात्रतेच्या निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला मे महिन्यासोबतचा तुम्हाला मागचे जे पेंडिंग हप्ते असतील ते जे थकीत असतील ते तुम्हाला भेटून जाणार आहेत. या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की सर्व मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला आहे का? तुमचा हप्ता कधीपासून थांबला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
कारण की तुमच्या ज्या कमेंटचे प्रश्न आहेत, तुमचे जे प्रश्न आहेत टाकलेले असतील, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर तुम्हाला त्याचा रिप्लाय ताबडतोब भेटेल. त्यानंतर पहा, आपले जे आहे ते व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमची जी कमेंट असेल, प्रतिक्रिया असेल ती सांगा आणि आपल्याला जे आहे ते व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. कारण की अशाच लाडक्या बहिणींच्या नवनवीन माहितीचे विषय तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटत असतात. नवीन माहितीचे विषय तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटत असतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आहे. तर हा शासन निर्णय तुम्हाला काही पुरावा आहे का? या अगोदर ज्या लाभार्थ्यांना लाभ भेटला नाही किंवा ज्यांचे हप्ते थकीत आहेत त्यांना हप्ते भेटतील असा पुरावा तुम्हाला इथे दिलेला आहे. हे तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे पहा, 10 जून 2026ला हा शासन निर्णय आलेला आहे. तर हा शासन निर्णय कशासाठी आलेला आहे की ज्या लाभार्थी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांना मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी हा शासन निर्णय आलेला आहे. सद्यस्थितीमध्ये नोंदणी झालेली आहे अशा पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येईल जर तुमची पडताळणी 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान झाली असेल आणि ती पडताळणी पूर्ण झाली असेल तर तुम्ही त्या पडताळणीत पात्र ठरला असाल तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटेल आणि अगोदरचे जे हप्ते थकीत असतील ते पण भेटू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला येथे हा पुरावा दिलेला आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्न कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. कारण की लाडक्या बहिणींची नवीन माहिती सर्वात जास्त जे प्रश्न असतात ते आपल्या चॅनलवरती येत असतात. ते प्रश्न कोणकोणते आहेत हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरेही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटतील. त्यामुळे तुमचे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींचे प्रश्न कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करा नक्की. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.